नमस्कार मित्रांनो, माझ्या केकी विथ द ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा भैरवनाथ डोंगरावर आलेलो आहोत। इथं आपल्याला हे जे दिसत आहे फळ, याला पिठवण असं म्हणतात आणि हे आपण खाऊ शकतो आणि असे आपल्याला या ठिकाणी अनेक झाडं पाहायला मिळतात। तर मी इथं एवढं सांगू शकतो की निसर्ग आपल्याला अशा चांगल्या गोष्टी खायला देत असतो, परंतु आपण या निसर्गात येऊन अशा प्रकारे प्लास्टिक कचरा हा टाकत असतो आणि या निसर्गाला आपण खराब करत असतो। हे बघा, हे एवढं पिठवण मी काढलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक वनस्पती आहे, याला महाकोड असं म्हणतात आणि ही डायबिटीस आणि त्याचबरोबर आपल्या पचनाच्या जे काही समस्या असतात, ॲसिडिटी वगैरे, त्यासाठी हे चांगलं काम करत असतं। हे बघा, हे एवढं मी ती तोडलेलं आहे, परंतु हे आपल्याला माहिती असल्याशिवाय हे आपण तोडू नये किंवा खाऊ नये। माझे मित्र मेंगाळ सर यांना याविषयीची माहिती आहे आणि त्यांनी ती मला सांगितली, त्यामुळे मी हे तोडलेलं आहे। जय श्री भैरवनाथ प्रसन्न। जय श्री भैरवनाथ। भैरवनाथाची अतिशय प्रसन्न अवस्थेतील मूर्ती आपण इथं पाहू शकता। मित्रांनो, आताच आपण श्री भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि यानंतर माझ्या नेहमीच्या उपक्रमाप्रमाणे मी प्रत्येक वेळेला या डोंगरावरून प्लास्टिक घेऊन जात असतो आणि जवळपास हा डोंगर मी प्लास्टिक मुक्त केला आहे, तरी पण भाविक येतात आणि ते अशा पद्धतीने कचरा टाकत असतात आणि मी माझं नेहमीप्रमाणे हा कचरा गोळा करून घेऊन जातो आणि आज पुन्हा आपण अजून एकदा हा डोंगर प्लास्टिक मुक्त करूया। हे बघा, ही तंबाखूची पुडी या इथं हे पडलेलं आहे। जास्त कचरा राहत नाही, जरी पण 4-5 दिवसातनं मी आलो का थोडाच कचरा असतो। ते प्लॅस्टिक आता आपण संपूर्ण परिसरात फिरून गोळा करणार आहोत। इथे आतमध्ये ही दुधाची पिशवी घुसलेली आहे, हे बघा हे, आणि हे अशा पद्धतीने हा कचरा हा वाऱ्याने उडून इकडे येत असतो। आणि या देवळाच्या बाजूला नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने काही कचरा पडलेला असतो। त्याचबरोबर ही निर्माल्य, हे यातले मोती आणि बॉल काढून मी पुन्हा तो कचरा तिकडं पलीकडे टाकत असतो। इथलं संपूर्ण प्लॅस्टिक आता ह्या एवढ्या छोट्याशा पिशवीमध्ये भरलेलं आहे। आता या परिसरामध्ये आपल्याला कुठंही प्लास्टिक दिसणार नाही आणि पुन्हा एकदा हा डोंगर आता प्लास्टिक मुक्त झालेला आहे। गेले वर्षभर मी हा उपक्रम राबवत आहे आणि आता यातले मोती काढूया। यातले हे मोती आपण काढून घेऊया। हे बघा, यातून हे प्लास्टिकचे बॉल वेगळे केले त्या फुलाच्या हारातून आणि हे मोती वेगळे केले आणि आता ह्या झाडावरचं सगळं स्वच्छ झालेलं आहे। हे आता मी कचरा पलीकडे नेऊन टाकणार आहे। हे मी यात भरले, मोती यात भरले। या ठिकाणी काही भाविकांनी पाणी पिऊन बाटल्या असे झाडाच्या याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत, ठेवलेले आहेत, त्यासुद्धा मी आता नेणार आहे। या बाटल्या आता मी चेंबवणार आहे। या चेंबवलेल्या बाटल्या या एका छोट्याशा पिशवीत आता थोड्या वेळात बसतील। संपूर्ण प्लास्टिक गोळा करून परिसरातील आणि त्या बाटल्या गोळा करून बघा, या 2 पिशव्यात आहेत, त्या मी सहज खाली घेऊन जाणार आणि हे जे निर्माल्य आहे, ही निर्माल्य आणि ही जी मी मागाशी ती फुलं काढली ती
ही फुलं आता मी तिकडं पलीकडं कचऱ्यात टाकणार आहे. तुम्हाला ती पण जागा दाखवतो. हे निर्माल्य मी इथं आणून टाकलेले आहे आणि इथं खड्डा आहे थोडासा, त्याच्यामुळे इथं ते कुजणार. आणि यापूर्वीसुद्धा मी इथं काटे आणि काही अशा पद्धतीचा कचरा आणि फुलं इथं टाकलेली आहेत. त्याचबरोबर इथं एक उकिरडा केलेला आहे, त्याच्यावर आता माती टाकलेली आहे आणि एक उकिरडा आणखीन तयार केलेला आहे. हा खड्डा आणखीन मी मोठा करणार आहे की जेणेकरून आणखीन अशा प्रकारचं निर्माल्य मी या ठिकाणी टाकणार आहे. आणि शेजारीच मी लावलेलं झाड, भैरवनाथ डोंगर ग्रुपने लावलेली झाडं, यांना बघा किती छान फुलं आलेली आहेत. त्याचबरोबर भैरवनाथ डोंगर ग्रुपने या झाडांच्या शेजारी चर खोदलेले आहेत की जेणेकरून इथं पाणी थांबेल. एक वडाचं झाड. पूर्वीच्या इथला परिसर आणि आताच्या परिसर बघा किती फरक झालेला आहे. आता संपूर्ण परिसर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त झालेला आहे. परंतु हा जास्त काळ प्लास्टिक मुक्त राहणार नाही, कारण भक्तगण येणार आणि ते इथं कचरा टाकून जाणार आणि मी पुन्हा येणार आणि पुन्हा हा कचरा गोळा करणार. त्याचबरोबर मी आणखीन एक गोष्ट करत असतो ती म्हणजे हे नारळ. आता ह्या नारळाला मी फोडून त्याचे तुकडे करून इथं टाकणार की जेणेकरून पक्षी किंवा प्राणी ते खातील. खोबरं बाहेर काढलेलं आहे. खोबऱ्याचे आता बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे पक्षी, मुंग्या, किडे हे खाऊन जातील, त्यांना ते खाणं पण शक्य होईल. 3-4 दिवसापूर्वी या डोंगरावर एक छान असा पराक्रम केलेला आहे. आमचे मित्र श्री राजेंद्र शेळके व संतोष कोकरे हे दोन्हीही या लोणंद गावचे रहिवासी आणि त्यांनी या डोंगरावर रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 11:30पर्यंत 54 किलोमीटर खालीवर त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्या या कार्याला माझा सलाम, त्यांचे अभिनंदन. आणि मी ह्या केलेलं कार्य जर आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पाठवा, जेणेकरून आपली मंदिरे, आपला परिसर, आपला देश स्वच्छ राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.